प्रत्येकाला रोजच्या आयुष्यामध्ये काही छोटे मोठे त्रास होत असतात आणि ह्या सर्व त्रासांसाठी एकच औषध मिळाले तर, आणि ते आपल्या घरातच असेल तर, आहे ना सोने पे सुहागा. तर आज आपण नावाप्रमाणेच अमृतासारखे काम करणारे बहुगुणी बहुऔषधी आणि वापरायला अतिशय सोपे असे औषध बघणार आहोत, ते म्हणजे अमृतधारा. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी काहीतरी त्रास होत असतो. बरं, कधी कधी हा त्रास इतक्या तात्पुरत्या स्वरूपाचा असतो की डॉक्टरकडे जाता येत नाही. कधी सुट्टीचा दिवस असेल किंवा रात्रीची वेळ असेल तरीही डॉक्टरकडे जाता येत नाही. अशा वेळेला त्रास तर होत असतो आणि त्यावेळेला हा त्रास भयानकच असतो. जर अशा वेळेला आपल्या घरामध्ये हा त्रास कमी करणारे एखादे जादुई औषध असेल तर, मग हे औषध आपल्या प्रत्येकाने आपल्या घरात ठेवायलाच हवे ना. तर आज आपण अशाच ह्या जादुई औषधाबद्दल बघणार आहोत आणि ते औषध म्हणजे अमृतधारा. अमृतधारा हे अशा काही मोजक्या औषधांपैकी एक अत्यंत अमूल्य औषध आहे. अमृतधारा हे औषध ओवा अर्क, पुदिना अर्क आणि भीमसेनी कापूर ह्या 3 औषधांपासून तयार केलेले असते. आपण अमृतधारा कसे तयार करावे हे पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे अमृतधारा द्रव स्वरूपात असते आणि हे खूप तीक्ष्ण म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असते, म्हणूनच ह्याचा डोस खूप कमी लागतो. म्हणून आपण हे ड्रॉप स्वरूपात किंवा रोलरनीही वापरू शकतो. तसेच अमृतधारा हे औषध खूप स्वस्त असते. आता आपण अमृतधारा कोणत्या कोणत्या आजारांवर काम करते आणि ती कशी वापरावी हे बघणार आहोत. पावसाळा किंवा हिवाळ्यात सर्दी खोकला सारखा होतो, विशेषतः लहान मुलांना. अशा वेळेला 2 थेंब अमृतधारा तळहातावर घेऊन तळहात चोळावेत आणि त्याचा वास घ्यावा, किंवा एखाद्या रुमालावर 2 थेंब टाकून त्याचा वास घेत राहावा. शर्टाला किंवा आपण घातलेल्या कपड्यांना 2 थेंब अमृतधारा लावावे, म्हणजे वासाने सर्दी खोकला कमी होतो. त्यासोबतच वाफ घ्यायच्या पाण्यात 2 थेंब अमृतधारा टाकून त्याची वाफ घ्यावी. चोंदलेले नाक सुटते, कफ कमी होतो. प्रिव्हेन्शन म्हणूनही आपण गर्दीत जाताना वास घेत राहावा, त्यामुळे सर्दी खोकला होत नाही. सर्दीमुळे, पित्तामुळे किंवा ताण पडल्यामुळे अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे डोके दुखते. अशा वेळेला खोबरेल तेलामध्ये किंवा तीळ तेलामध्ये 2 थेंब अमृतधारा टाकून त्याची माथ्यावर मालिश केली तर डोके दुखणे थांबते. दात किंवा दाढ दुखणे हा एक भयानक त्रासदायक प्रकार आहे. अशा ह्या दातदुखीमध्ये 1 थेंब अमृतधारा एका कापसाच्या बोळ्यावर घ्यावी आणि तो कापसाचा बोळा दुखणाऱ्या दातावर ठेवावा, त्यामुळे दात दुखायचा थांबतो. तोंडाचा जर घाण वास येत असेल तर 1 कपभर पाण्यामध्ये 1 थेंब अमृतधारा घालावी आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्यात, त्यामुळे तोंडाचा घाणवास जातो. कधीकधी बाहेरचे खाल्ल्यामुळे, पचायला जड खाल्ल्यामुळे किंवा रात्रीचे जागरण झाल्यामुळे पोट दुखते, अपचन होते, अजीर्ण होते, ॲसिडिटी होते, गॅसेस होतात. अशा वेळेला अर्धा कप गरम पाण्यामध्ये 2 थेंब अमृतधारा घालून ते पाणी प्यावे, त्यामुळे पोट दुखायचे थांबते आणि गॅसेसही कमी होतात. त्यासोबतच तिळतेलामध्ये 2 थेंब अमृतधारा घालून त्याची पोटावर गोलाकार मालिश करावी आणि लंघन करावे, त्यामुळे पोटदुखी, अपचन, गॅसेस हे गायब होतात. बऱ्याच जणांना प्रवासामध्ये उलटी किंवा मळमळचा त्रास होतो. अशा वेळेला 1 थेंब अमृतधारा हे बत्तासा नसेल तर थोड्याशा खडीसाखरेवर किंवा साखरेवर टाकून घेतला तर कितीही मोठा प्रवास असेल तरी मळमळ किंवा उलटी होत नाही. बऱ्याच जणांना कोणत्याही गोष्टीचा वास आला किंवा एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचा वास आला की मळमळ किंवा उलटी होते. अशा वेळेला वरील पद्धतीने अमृतधारा घेतली किंवा अमृतधारेचा वास घेतला तरीही ही मळमळ किंवा उलटी होत नाही. कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी किंवा
कोणत्याही सांध्याचे दुखणे असेल किंवा कोणत्याही मांसपेशीचे दुखणे असेल तर अशा वेळेला 4 थेंब अमृतधारा ही डायरेक्ट त्या भागावर लावावी आणि चोळावी. किंवा जर रोज लावायची असेल तर थोड्याशा तिळतेलामध्ये 8 ते 10 थेंब अमृतधारा मिसळावी आणि हे मिश्रण रोज लावावे. त्यामुळे हे सांध्यांचे किंवा मसल पेन दुखणे थांबते. त्वचा विकारांमध्ये 2 ते 4 थेंब अमृतधारा ही प्रत्यक्ष किंवा कोणत्याही तेलामध्ये मिसळून आपण त्या भागावर लावू शकतो. त्यामुळे खाज, इसब किंवा फंगल इन्फेक्शन कमी होते. फक्त हे करताना एक काळजी घ्यावी लागते, ते म्हणजे अमृतधारा हे तीक्ष्ण असल्यामुळे ते डोळ्यांवर किंवा कोणत्याही नाजूक भागांवर डायरेक्ट लावू नये, कारण त्यामुळे आग होऊ शकते. केसांमध्ये कोंडा होत असेल किंवा केसांची वाढ होत नसेल तर अशा वेळेला खोबरेल तेलामध्ये 2 थेंब अमृतधारा मिसळावे आणि त्याची केसांच्या मुळांना मालिश करावी. त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केसाच्या मुळांना उत्तेजना मिळते. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ चांगली होते. कधीकधी घरामध्ये, बाहेर किंवा बागेमध्ये किडे चावतात. अशा वेळेला किडे चावल्याच्या ठिकाणी जर अमृतधारा लावली तर किड्यांचे विष कमी व्हायला मदत होते. तसेच डासांपासून वाचण्यासाठीही अमृतधारेचा चांगला फायदा होतो. कपड्यांवर अमृतधारा लावल्यास त्याच्या तीक्ष्ण वासामुळे डास जवळ येत नाहीत. ज्यांच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडतात किंवा घरातील वातावरण शुद्धीसाठीही अमृतधारेचे घरामध्ये धूपन करावे. अमृतधारा वापरताना एक काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अमृतधारा हे औषध तीक्ष्ण असल्यामुळे डोळ्यांवर किंवा नाजूक भागांवर किंवा ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे अशा व्यक्तींनी अमृतधारा ही डायरेक्ट त्वचेच्या संपर्कात येऊ देऊ नये. अशा वेळेला रुमालावर घेऊन किंवा इतर कपड्यांच्या साह्याने अमृतधारेचा वास घ्यावा. तर अशा ह्या बहुगुणी, बहुऔषधी, स्वस्त, मस्त, अमृतदायी अशा अमृतधारेची माहिती आपण आज घेतली. तुम्हीही ही अमृतधारा नक्की वापरून बघा आणि तुम्हाला काय फायदा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच आरोग्य संदर्भात कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायला अजून आवडेल हे मला नक्की सांगा. धन्यवाद.